कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पनवेलमधील करंजाडे परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे उतरवण्यासाठी एका रिक्षा चालकाने चक्क गुन्हेगारीचा मार्ग निवडला। रिक्षा अचानक बंद पडल्याचे नाटक करून आरोपी अक्षय बागडे याने निर्जन स्थळी महिला प्रवाशाला चाकूचा धाक दाखवला। आरोपीने महिलेवर जीवघेणा वार करून तिच्या अंगावरील किमती सोन्याचे दागिने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला होता। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर उभे होते। घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, मात्र केवळ रिक्षाच्या शेवटच्या 4 क्रमांकांच्या माहितीवरून पोलिसांनी तपास चक्र फिरवले। अत्यंत चिकाटीने शोध घेत पोलिसांनी आरोपी अक्षय बागडेच्या मुसक्या आवळल्यात। चौकशी दरम्यान त्याने प्रचंड कर्जामुळे हा गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि लंपास केलेले सर्व दागिने हस्तगत केले असून अधिक तपास सुरू आहे। पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याचा छडा लावला असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 11 तारखेला संगीता बोहीर नावाच्या गृहिणी ज्या पनवेलमध्ये राहतात, या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या। तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले, प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता। या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। जबरी चोरीचा गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून एसीपी पनवेल ढोले यांच्या सुपरविजन खाली आपण 4 पथकं तयार केली होती। सीपी सरांच्या आदेशाने क्राईम ब्रँचने सुद्धा पॅरलल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं। यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहित नव्हता। तांत्रिक तपास केला, फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता। मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का, उपस्थित होतं का, या अनुषंगाने आमच्या पथकांनी तपास सुरू केला। मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते। मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे 4 आकडे नंबर मधले पाहिले होते। त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता। त्या अनुषंगाने पोलिसांनी ते 4 अंक असलेले सर्व ऑटो रिक्षाची तपास केला। त्या दरम्यान MH04LX 4619 या ऑटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मणिमंगळसूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे। याचा तपास सिनियर केट ठाकरे करत आहे। आज PCR साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे, ते करणार आहोत। आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन, त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं। त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो सांगतो। अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येईल।